नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। होय नाही बाळ, होय ना? सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे। तर आता वाजले जवळजवळ 12ला 5 मिनिटं आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत कोवाळसाठी। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी सकाळी कोल्हापूरला आलेली आहे इकडे आणि बाळाचा आवरले, तो पण नॉर्मल असा ड्रेस घातलाय तिला, राजश्री आवरते तिचा। आणि ते झालं की आधी डीमार्ट मधून साहित्य घ्यायचं आहे आणि तिथून मग थोडंसं काय काय गोष्टी घेऊन जाते। घेत आम्ही किती इकडे जाऊन बसणार। बाळ हाय फाय हाय फाय हाय हाय असं अय्या अय्या अजून एक ये चलो आपण सगळं आवरलं की मी अपडेट देते। काय आलं, क्या हुआ आज माऊनं तयार केलंय बाळाला। टिक्का कसा लावलाय आज? मोठा नाही लावला टिक्का, मी छोटा टिक्का लावला आज पिल्लूला। टीव्ही लावायचंय वे, लावा काय मी तो लावायचंय। आम्हाला जाता जाता डीमार्ट मधून जायचं होतं आणि राजेशकडे पण ज्या भाज्या वगैरे होत्या किंवा खराब होणारं सामान होतं ते सगळं आम्ही डिकीमध्ये घातलं। मी बाळाला घेऊन इथं सावळीमध्ये उभे राहिले होते, राजश्री सगळं सामान आत ठेवत होती आणि इथूनच जवळच डीमार्ट आहे तर त्या डीमार्टमध्ये आम्ही गेलो। डीमार्टमध्ये आलो तर मॅडमला जे दिसते ते मॅडम हात लावायला लागले। बस वाजवीत इकडे बघायचं बघ, हे बघ आरू दादासाठी घ्यायला लागल्या, इकडे बघ। टिंग 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 काय गावेल काय नको, चल त्याला उड्या मारायसाठी घेतो ना मला, रोपनं उड्या मारूया त्याला। अगं आपण रॅक घेऊ शकतोय, रॅक कोवाडला ठेवू शकतो नाही, कोवाडला येईन तेव्हा घेतलं एक रॅक, दोघी खेळूया तेवढंच, दोघींचं वजन होतं। हां रेड ग्रीन ढल गया दिन, घरातच ठेवायचं ते, कोवाडला आलं की खेळा बरं। आज राजनंदिनी साहेबांच्या बरोबर आम्ही कोवाडची डीमार्टची खरेदी केलेली आहे आणि त्यांनी खूप एन्जॉय केलेलं आहे। म्हणजे माझा अवतार तर असा झालाय, म्हणजे टिकली पाकिट नाही आता माझ्याकडे। पाकिट तुझ्या पर्समध्ये आहे का टिकली? माझ्या ह्याच्यात असेल बघतो। तर आता स्टुडिओमध्ये निघाले कारण मला एक प्लाझो घ्यायचे आहे, कारण मुंबईला आहे ती 1-2च असतील माझ्याकडे, बाकी लेगिन्स किंवा अशा वेगवेगळ्या। तर एक क्रीम कलरमध्ये हवे आहे, तर त्याच्यासाठी नवीन स्टुडिओ झालेला आहे कोल्हापूरमध्ये। अगोदर पण होतच नाही का, स्टार बदलला आता प्रत्येकीचे वेगवेगळे झालेत ना, प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे झालेत आपल्या कोल्हापूरमध्ये। अक्षय तन्वी त्या दिवशी होते जाताना, त्यांनी बघत होतं ना, मी त्याच रोडने गेले की तिथूनच होते की ते। अक्षय म्हणजे मामी एवढं आहे इथे, म्हटलं कोल्हापुरात सगळं आहे। हां सगळे ब्रँड चालू आहेत कोल्हापूरकडे। तर आता स्टुडिओमध्ये जाऊन क्रीम कलरची मला प्लाझो घ्यायचे आणि ती घेऊन मग निघतो आम्ही। गावाकडची संध्याकाळची वेळ म्हणजे अप्रतिम, हे सनसेट बघताना इतकं भारी वाटतं आणि पूर्ण सगळीकडे ग्रीनरी। नेहमी म्हणतात ना निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती, असं तुम्ही जेव्हा फिरता झाडातून वगैरे किंवा ग्रीनरी जी असते ती तुमची निगेटिव्ह एनर्जी शोषून घेते, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला लागतं। आणि हे असंच काहीसं झालं, कारण दिवसभर एवढा थकवा आला होता सगळं आवरून हे करून, आणि निघताना आम्ही असं गाडीतून निघालो होतो आणि दोन्ही साईडला अशी ग्रीनरी बघून खूप छान वाटलं। राजनंदिनी पण झोपली होती आमची। काय घेतीस बघायला, हे गटलं घेतीस का ते गटलं घेतीस? सात वाजायला 10 मिनिटं अवतार असं झालंय, जरा फ्रेश होते त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू राहील। आलो तर नुसता क्रिकेटमध्ये आणि आता हे सगळं आवरायचं, हमारचा बाजार, ह्या सगळ्या गोष्टी
आणि आतमध्ये पण काय काय झाले बहुतेक. ओ आले पॅड. तर हे सगळं ठेवायचं आता इथं खाली याच्यामध्ये आतमध्ये सगळं करते आणि दाखवते. आरोचे पॅड फायनली आले, तो प्रॅक्टिस करतोय आता. खुश. चला मी फ्रेश होते, मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. फ्रेश झाल्यानंतर मी काय केलं होतं, मम्मीच्या ह्या सगळ्या सामानासाठी एक कपाटच आणायचं किंवा मग काहीतरी करून घ्यायचं असं डोक्यात होतं. पण आता विनूच्या लग्नाचं पण सुरू आहे किंवा घरच्या वरचे 2 रूम जे आहेत त्यासुद्धा नीट करून घ्यायचेत. तर काय होतं की सामान ठेवणं खूप अवघड होतं. कुठे नेमकं सामान कुठलं ठेवायचं हेच कळत नाही. अशा वेळी वाटतं की चला माझ्या मुंबईच्या ज्या रूम आहेत ना त्या सगळ्यात बेस्ट आहेत. लिमिटेड सामान आहे आणि सगळं व्यवस्थित जागच्या जागी मला मिळतं. पण घर जेवढं मोठं असेल तेवढा पसारा जास्त असतो. आणि मम्मीचे ब्लाऊज वगैरे शिवायला देतात ते आता तिला कमी कर म्हटलं की राहू देत, कमी कर तू थोडंसं आताही कर. तर अगोदरपासून जे गिराईक कस्टमर आहेत तर त्या ऐकत नाहीत. त्या म्हणतात की कधी तुला होईल तेवढा, तेव्हा वेळ मिळेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू कर, कारण आमचे ब्लाऊज तूच शिवून दे. तर ते वर्षानुवर्ष मम्मीकडे असेच आहेत ब्लाऊज. तर ते मी काय केलं, हे जे दिवाण आहे तर त्याच्यामध्ये सगळे आतमध्ये टाकले. त्याच्यानंतर शेल्फ जे आहे ती शेल्फ खूप मोठी आहे आणि त्या शेल्फलासुद्धा कवर करायचं आहे. मम्मीला म्हटलं एक तर आपण त्याला कापडी असं हे कवर करू पडदा लावून, किंवा मग डिरेक्टली ज्यावेळी फर्निचर करून घेणार असेल त्यावेळेसाठी तोपर्यंत थांबावं लागेल. मग मम्मी म्हणाली आपण कापडी हे करू. म्हणून मी एका साईडला सगळं जे सामान होतं जे जास्त लागणारं नव्हतं तर ते ठेवलं. कोपऱ्यामध्ये पंखा ठेवला, तिथे स्टँडिंग फॅन. त्याच्यानंतर साईडलाच टिपॉय ठेवलं ज्याच्यामध्ये मम्मीचे काही दुसरे कामाच्या वस्तू असतात तर त्या ठेवल्या. त्याच्यावरती बेडशीट टाकलं. छोट्या मोठ्या बॅगा ज्या होतात माझ्या राजश्रीच्या त्या तिथे ठेवल्या. आणि त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबलसुद्धा जे एक्स्ट्रा काही सामान होतं ड्रेसिंग टेबलमधलं, ज्यामध्ये माझं आणि राजश्रीचंच जास्त असतं आणि इथलं सामान इथेच असतं, त्यामुळे एक्स्ट्रा सामान घेऊन यायची गरज भासत नाही जेव्हा कधी येते तेव्हा. तर मग हे जे कपाट होतं ते मिसमॅच करून ठेवलं होतं. म्हणजे ज्या दिवशी आम्ही सगळं मागच्या वेळी आवरलं होतं, जेव्हा पप्पा वारल्यानंतर 12 दिवसाच्या आतमध्ये सगळं क्लिनिंग करून घ्यायचं असं, तेव्हा आम्ही जिथलं तर तेवढंच पुरतं इकडे तिकडं असं सरकवून सगळं क्लीन करून घेतलं होतं. आणि तेव्हा एवढं काही लक्ष दिलं नव्हतं की हे कपाट कसं ठेवलं आहे किंवा ते. त्याच्यानंतर परवा दिवशी मला लक्षात आलं आणि एकटीने म्हटलं सुद्धा ताई ही मिसमॅच झाले वाटतं, तेव्हा लक्ष गेलं आमचं. तर म्हटलं ठीक आहे. आणि कपाटांच्या पाठीमागची धूळसुद्धा काढून घ्यायची म्हटली. आणि तेच करत करत क्लीन करत करत मी सगळं हे अरेंज केलं. माझ्या काय म्हणतात त्याला, शक्ती बाहेरची गोष्ट होती ही, पण म्हटलं ठीक आहे राहू देत, आपण थोडं थोडं आता प्रॅक्टिस केलं पाहिजेत, म्हणून मी हे करायला घेतलं. आणि माझं सगळ्यात आवडती गोष्ट ही आहे की क्लिनिंग करणं, गोष्टी नीटनेटक्या ठेवणं. जोपर्यंत नीटनेटक्या राहत नाही तोपर्यंत मनाला शांती भेटत नाही. आणि म्हणून मी जेव्हा कुठेही जाईन, म्हणजे माहेरी आले की हे खूपदा होतं माझ्याकडून की क्लीन राहिलं पाहिजे सगळं. जास्त क्लीन नाही की OCD टाईपमध्ये नाही की हे असंच ठेवा तसंच ठेवा, नॉर्मलमध्ये की वस्तू जागच्या जागी असल्या तरी पण आपल्याला प्रसन्न वाटतं. मग इथे अगोदरची जी गादी होती आमच्याकडे मॅट्रेस, तर ती मी तिथे घातली. नवीन गादी ही बंद करूनच ठेवली. कोपऱ्यामध्ये इकडे ह्या सगळ्या वस्तू अरेंज झाल्यानंतर जी गादी आहे ना तर ती मी बाजूला ठेवली होती. आणि ती काय विचार केला की जे बेड आहे लोखंडी तर त्याच्या खाली ढकलत. ह्यात आमच्या बॅगा जास्त झालेल्या आहेत तर त्या बॅगासुद्धा काही ठिकाणी अरेंज केल्या मी. हे बेडसुद्धा असं वाटलं ना की पंखामध्ये आहे आणि बेड अगदी कोपऱ्यात राहिलेले आहेत, त्यामुळे वारा लागतच नाही. त्यामुळे मी संध्याकाळचं काय करतो, अंथरूणच काढतो, 3-4 धोपटी टाकतो आणि सगळे खालीच झोपतो. आजीला वरती झोपवतो कारण आजीला फॅन जास्त लागत नाही त्यामुळे बेडचा फायदाच होत नाही असं कधी कधी वाटतं. पण थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाच्या दिवसामध्ये हे खूप बरं पडतं. हे बेडसुद्धा असे अरेंज केलेले आहेत. त्यानंतर या खॉटखाली खूप साऱ्या गोष्टी राहतात लोखंडी, तर तिथे मी जी गादी आहे ती टाकली. कोणाला गादीवर झोपायचं असेल, कोणी घरी वगैरे आलं तर त्यांच्यासाठी ती गादी आम्ही काढून देतो. मग आता ती जुनी गादी घातली होती, म्हटलं नवी गादी खाली सरकवली, माझं सामान काही खाली ठेवलं आणि इथे बऱ्यापैकी माझं आवरत आलं होतं. आणि अक्षरशः इतका शीण मला आला होता की कधी एकदा जेवते असं झालं होतं, कारण दिवसभर पण एवढी बिझी होती, एवढी धावपळ झाली होती आणि संध्याकाळी आल्यानंतर पण हे सगळं काम करायचं होतं. आजी येऊन ओरडायला लागली, झालं गे बाई चल तिकडं जेव चल एकदा. मग सगळ्यांचे जेवण करून झालं होतं. फायनली मी हे असं सेट केलंय. ह्या माझ्या राजीच्या आणि आरवच्या बॅगा आहेत. कपाट हे असं सेट करून टाकलं सरळ. कधीपासून करायचं म्हणून राहिलेलंच. इथे बाकीच्या बॅग्स ठेवलेत आणि हे 2 बेड जे आहेत ते असे ठेवलेत. आता तुम्ही म्हणाल वरती 2 बेड आहेत, तर हे 2 बेड वगैरे सगळं इथेच कशाला ठेवलेत. तर वरती 2 रूम थोड्याशा आता ठीक करायच्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी करायच्या आणि वरती कोणीही झोपत नाही, रिकामीच असतात खोली आणि उगाच कशाला सामान खराब होईल त्यासाठी सगळं इथेच ठेवले. कारण कोणी आम्ही आलो की
इथेच झोपायला बरं पडतं. आणि ही रूम पण तशी मोठी आहे, सामानाची नीट काळजी पण घेतली जाईल. मम्मी तरी 4 महिन्यातनं काल पहिल्यांदा जाऊन आली वरती, तर त्याच्यामुळे वरती जाणं होणार नाही रूममध्ये, त्याच्यासाठी सगळं खालीच ठेवलेलं आहे. ह्या बॅगा जर इतक्या म्हटलं तर सुळ्याला जेव्हा यात्रेला आली होती मी, जर कोणी नवीन असेल तर 20 वर्षांतर यात्रा झाली तर त्यामध्ये ह्यात कपडे सगळ्यांचेच होते, म्हणजे यात्रेचे घालायचे वगैरे कपडे, सचिनचे कपडे वगैरे, त्यामुळे ह्या बॅगा जास्त झालेल्या माझ्या. आता एवढं जास्त नाही आहे सामान याच्यामध्ये, बऱ्यापैकी रिकामे झाले, कारण आहेराच्या साड्या थोड्याशा ह्या बॅगेत भरून किंवा अजून काही सामान असं हे या बॅगातनं भरून, काही बॅग 2 बॅगा रिकामीच आहे त्यामधल्या. नाहीतर तुम्ही म्हणाले एवढे केवढे कपडे घेऊन आलेली. तर हे असं आहे. आत्ता हातपाय स्वच्छ धुतले, जरा फ्रेश झाले, सगळं व्यवस्थित सेट झालं आणि आता थोडंसं बेटर वाटते, छान वाटते, मन प्रसन्न वाटते. तर आता जेवून घेते आणि मग व्लॉग आपण एंड करूयात. रात्र झाली, जेवणं झाली की सगळ्यात माझा आवडता भाग की बाहेर येऊन बसणं. थंड वारा असतो, त्याच्यानंतर शांतता असते. वरती चांदोमामा असले तर ठीक आहे, नसले तरी पण ठीक आहे. इथे मम्मी राजनंदिनीला भरवत होती, आरो काय काय खेळत होतं थोडंफार, आणि त्याला बॅट बॉलचं सध्या जरा जास्त वेड आहे. आई पण साईडला बसली होती. चांदोमामानं जरा झूम करून बघूयात म्हटलं, पण फोटोमध्ये जास्त झूम दिसतं व्हिडिओपेक्षा. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस पण छान गेला. होप्स तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. नक्की लाईक करायला विसरू नका.